वत्सगुल्म नगरी वाशिम येथे चौथे श्री मुंगसाजी माऊली संमेलन उत्साहात संपन्न। माऊली वंशज आणि विदर्भातील संतांच्या दर्शनाने भाविक धन्य। सदर माहिती संजय कडोळे, वाशिम। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री मुंगसाजी माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आणि वैराग्य मूर्ती सांबा महाराज जयंती निमित्त श्री मुंगसाजी माऊली उत्सव समिती यवतमाळ व वैराग्य मूर्ती सांबा महाराज संस्था यांच्या वतीने 1 व 2 जुलै 2026 रोजी काडेलॉन वाशिम येथे चौथे श्री मुंगसाजी माऊली संमेलन मोठ्या भक्तिभावात पार पडले। यवतमाळचे निस्सीम माऊली भक्त अतुल राठोड, सौ ललिता राठोड व मित्रमंडळींच्या पुढाकाराने झालेल्या या 2 दिवसीय सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते। माहिती संजय कडोळे यांनी दिली। पहिल्या दिवशी सकाळी माऊलींच्या पादुका व पालखीचे पूजन करून पदयात्रा काढण्यात आली। मार्गात रामेश्वर पचांगे, सौ अर्चना पचांगे यांनी पूजन केले, तर भांदुर्गे काका, लोखंडे सर, वीरेंद्र देशमुख, बोके सर, नितीन विटकर, पोटे सर, सुरेश पाटील यांच्यासह शेकडो भक्तांनी स्वागत केले। त्यानंतर श्री पुंडलिक देव, संत घोगले बाबा, वैराग्य मूर्ती संभाजी बाबा, श्री मारुती महाराज, संत राधोजी महाराज, श्रीराम महाराज, कोंगसाजी महाराज यांच्या वंशजांचा सत्कार झाला। संत वंशजांच्या हस्ते गजानन काटे आणि संजय कडोळे यांच्या दैनिक विश्वजगतच्या माऊली विशेषांकाचे विमोचन झाले। हरिभक्त परायण शीलाताई चिवरकर यांनी माऊलींची माहिती दिली। दुपारी बंडूभाऊ देशमुख यांचे प्रवचन व हरिभक्त परायण राजू विरदंडे महाराज यांचे कीर्तन झाले। दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता भव्य संत महंत मेळावा झाला। यात श्री संत विष्णू माऊली भानसारा, श्री संत ताराई दारवा, 128 वर्षीय श्री संत रायबा संभाजी अंबोरे, श्री संत योगीराज माऊली, श्री संत ऋषिकेश माऊली, श्री संत राजेश्वर माऊली, श्री 108 महंत आत्मानंद गिरीजी महाराज, श्री संत राजूबाबा अकोला, श्री संत गुड्डू माऊली, श्री संत गजानन माऊली, श्री संत कैलास महाराज आदी संत महंत उपस्थित होते। हरिभक्त परायण योगेश महाराज खवले यांचे कीर्तन झाले। वीरेंद्र देशमुख, सौ भारती देवी सोमानी, राजेंद्र पावडे, समाज प्रबोधनकार संजय कडोळे यांच्यासह शेकडो भक्तांचा सत्कार करण्यात आला। दुपारी महाप्रसाद व भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले। संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्याला धामणगाव, मूर्तिजापूर, भानसारा, कारंजा येथील माऊली देवस्थानांचे प्रमुख उपस्थित होते। आयोजनात शंकर बावणे, अनंता कळसकर, किशोर घोंगडे, रतन राठोड, दिनेश राठोड, राजू चांदूरकर, अतुल पराडे, भडांगे सर, भोयर सर यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे आयोजन अतुल राठोड तर सूत्रसंचालन हेमंत चोपडे, पारटशिंगा यांनी केले। यशस्वीतेसाठी भांदुर्गे, लोखंडे सर, वीरेंद्र देशमुख, बोके सर, नितीन विटकर, सुरेश पाटील, पोटे गुरुजी, रुपेश गडवाले, राजेंद्र पावडे, भीमराव बर्डे, संतोष घाडगे, परमेश्वर तुरक, योगेश्वर, श्याम सुंदर, सुरेश ठाकरे, महादेव धोटे, मंगेश भेंडे, दिलीप तायडे, गणेश बाजळ, पद्माकर पाटील कडू, लोमेश चौधरी, राम बकस डेंडुडे आदींनी सहकार्य केले। 2 दिवस वाशिम नगरी पूर्णपणे माऊलीमय झाली होती असे भाविकांनी सांगितले। सदर माहिती संजय कडोळे, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट। कोई जवाना है मंदिर मोरा फिरलो, पण काही मंदिरात आज दिवा सुद्धा लागत नाही। मग भक्ती कशाची? तुम्ही भक्ती का करता? तर सगळे भक्त मंडळी आपण एकत्र यावं आणि देवाचा प्रसार करावा, हे प्रत्येक भक्तांची जबाबदारी आहे। त्या दृष्टिकोनातून नुसतं मुंगसाजी देवच नाही, तर त्याच्यासोबत राघोजी महाराज होते, श्रीराम बाबा होते, घोगले महाराज होते, यांचा पण प्रसार व्हावा। त्याकरता आम्ही आमचे जे मित्रमंडळ आहे त्यांनी लखमापूर ते आशेगाव देवी पालखी काढली। संत महात्मा
सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो, त्यांना साष्टांग दंडवत करतो, विनम्र अभिवादन करतो. व्यासपीठातील संतांचे वंशज असलेले, ज्यांच्या दर्शनाचं भाग्य आपल्याला लाभलं, असे संतांचे वंशज यांच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो, त्यांना प्रणाम करतो, नमन करतो. तसेच माझ्यासमोर बसलेले माझे मायबाप, माझे बंधू आणि भगिनी यांच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो की आज तुमच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आला, हे खरोखर माझं परम भाग्य आहे. माऊली अतुलभाऊ राठोड, आता तुम्हाला सांगण्यासारखा किस्सा आहे की आम्ही कारंजेकर अगोदर श्री क्षेत्र धामणगाव येथे पायी चालत जात होतो. पायी चालत जाता जाता